सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की TY BCom या वर्गाचे ऑनलाईन एक्झाम फॉर्म सुरू झालेले असून एक्झाम फॉर्म कसा भरावा यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी तयार करत आहोत। सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये Google Chromeमध्ये सर्च इंजिन Googleमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी युनी पुणे असं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचं आहे। नंतर इथे युनी पुणे ओपन केल्यानंतर एक्झाम फॉर्म ऑनलाईन इथे जायचं आहे। इथे गेल्यानंतर आपल्याला खाली स्टुडंट सेक्शन दिसेल, तर त्या स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन अशा प्रकारचं एक लिंक आहे, त्या लिंकवर आपण क्लिक करायचं आहे। नंतर या ठिकाणी वेगवेगळे लिंक आपल्याला दिसतील, एकूण 8 लिंक दिसतील। त्या 8 लिंकपैकी कुठल्याही एका लिंकवर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे। लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्यासमोर दिसेल। प्रोसीड टू लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे उजव्या साईडला आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत स्टुडंटसाठी। तर क्रिएट अकाउंट आपण करायचं नाही आहे, कारण आता TY BComसाठी आपण आलो आहोत, म्हणजे आपण ऑलरेडी FYला ते अकाउंट तयार केलेलं आहे। म्हणून आपण लॉग इन या ठिकाणी दिसतंय बघा, या लॉग इनवरती आपण त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपल्याकडे जो आपला लॉग इन ID आणि पासवर्ड आहे मागच्या वर्षीचा, तो या ठिकाणी टाकायचा आहे। इथं 2 ऑप्शन आपल्याला दिसत आहेत, ईमेल ID आणि मोबाईल नंबर, यापैकी एक निवडायचा आहे आणि मला लॉग इन आपल्याला करता येईल। शक्यतो आपला मोबाईल नंबर रजिस्टर जो आहे तो निवडा आणि या ठिकाणी मोबाईल नंबर रजिस्टर असलेला आपल्याला टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे। जो पासवर्ड आपण अकाउंट तयार करताना तयार केला होता, तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर खाली इथं आपल्याला एक कॅप्चा दिसतो आहे, तो कॅप्चा एंटर करायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे। वरती मोबाईल नंबर व पासवर्ड टाकल्यानंतर खाली हा जो कॅप्चा आपल्याला दिसतो आहे, हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करायचा आहे। नंतर लॉग इन आपल्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। लॉग इन क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं या ठिकाणी आपले प्रोफाईल दिसेल। त्या प्रोफाईलमध्ये इकडे एक्झाम फॉर्म हा असा ऑप्शन आहे, एक्झाम फॉर्मवरती आपण क्लिक करायचं आहे। एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्यासमोर येईल। त्या ठिकाणी प्रोसीड या ठिकाणी म्हणायचं आहे। प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी न्यू क्रिएट ॲप्लिकेशन असा ऑप्शन दिसेल, तर आपण या ठिकाणी न्यू क्रिएट ॲप्लिकेशन म्हणायचं आहे आणि खाली आल्यानंतर आपल्याला इथं ऑटोमॅटिक फिल झालेली माहिती दिसेल, तर खाली फक्त आपण नेक्स्ट म्हणायचं आहे। कुठलीही माहिती फिल करायची नाही आहे, फक्त नेक्स्ट असं म्हणायचं आहे। नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला विषय आपल्याला दिसतील, वरील जे विषय आहेत ते सर्व विषय कंपल्सरी आहे, इथं आपल्याला टिक मार्क करता येणार नाही। इथे खाली आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून सांगितलं आहे, यापैकी आपल्याला एक निवडायचा आहे। तर वरचा जो काही आहे इंडियन ग्लोबल इकॉनॉमिक अँड डेव्हलपमेंट 1 हा जो विषय आहे हा सर्वांनी निवडायचा आहे। हे लक्षात ठेवायचं आहे की ऑप्शनल सब्जेक्टमध्ये जो पहिला सब्जेक्ट आहे इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट 1 हाच सब्जेक्ट प्रत्येकाने निवडायचा आहे। नंतर खाली आपल्याला दिसतंय की एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचे विषय आहेत। आता हे एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सचे विषय काही विद्यार्थ्यांना दिसतील, काही विद्यार्थ्यांना दिसणार नाही। ज्या विद्यार्थ्यांना दिसणार नाही याचा अर्थ त्यांचे एक्स्ट्रा क्रेडिट पूर्ण झालेले आहेत, परंतु ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे क्रेडिट दिसत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना यामध्ये क्रेडिट सिलेक्ट करायचे आहेत। वेगवेगळ्या कॉलेजमध्ये हे वेगवेगळे असतील, तर त्याप्रमाणे संबंधित कॉलेजनी त्या ठिकाणी कडून कुठले विषय सिलेक्ट करायचे आहे एक्स्ट्रा क्रेडिट कोर्समध्ये हे विचारून घ्यायचं आहे। हा फॉर्म ज्या कॉलेजसाठी भरतो आहे त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सर्वात शेवटचा जो काही पर्याय आहे तो निवडायचा आहे। तर अशा प्रकारे विषय आपण या ठिकाणी निवडायचे आहेत। वरील विषय तर सर्वांना कंपल्सरीच आहे। नंतर खाली फक्त एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे आणि एक्स्ट्रा क्रेडिटमध्ये सुद्धा
संबंधित कॉलेजला विचारून विषय निवडायचे आहेत. आणि या ठिकाणी या कॉलेजसाठी हा जो काही विषय आहे शेवटचा, हा या ठिकाणी आपण निवडायचा आहे. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट असं म्हणायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर तुम्हाला इथे फी दिसेल तुमची किती भरायची आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे चेकबॉक्समध्ये चेक करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या ठिकाणी खाली इथे खाली चेकबॉक्स दिसते बघा आपल्याला. इथे चेकबॉक्सवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि नंतर कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा विंडो दिसेल. इथे प्रिंट प्रिव्ह्यू दिसतो आहे. या प्रिंट प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. प्रिंट प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक्झाम फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढून ही आपल्या महाविद्यालयामध्ये जमा करायची आहे. महाविद्यालयात जमा केल्यानंतर आपल्याला इथे ऑनलाईन फी पे करायची आहे. यावर्षी आपल्याला जी एक्झाम फी आहे ती कॉलेजमध्ये भरायची नाही आहे, तर ती ऑनलाईनच पे करायची आहे. ऑनलाईन पे करण्यासाठी तुम्हाला अगोदर तुम्ही जो फॉर्म आत्ता भरला आहे तो कॉलेजमध्ये जमा करणं आवश्यक आहे. आणि जमा करून जेव्हा कॉलेज इनवर्ड करेल, इथे तुम्हाला दिसेल बघा इनवर्ड असं दिसतं. इथं कंप्लीट दिसते, तसं इथं इनवर्ड दिसेल ग्रीनमध्ये. तेव्हाच तुम्हाला तो फीज आहे ती पेड करता येईल. म्हणून फॉर्म भरल्यानंतर तो कॉलेजमध्ये जमा करायचा आहे. जमा केल्यानंतर पुन्हा आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथं आपल्याला हे जे पे ऑनलाईन आता रेड दिसतं आहे, तर कॉलेजने फॉर्म इनवर्ड केल्यानंतर हे पे ऑनलाईन तुम्हाला अशा प्रकारे दिसेल ब्ल्यूमध्ये. आणि मग तेव्हा आपल्याला ते पेमेंट करता येते. आता आपल्याला पेमेंट करता येणार नाही, कारण की आपण अजून फॉर्म कॉलेजमध्ये जमा केलेला नाही. जेव्हा कॉलेजमध्ये फॉर्म आपण जमा करू, कॉलेज जेव्हा इनवर्ड करेल फॉर्म, तेव्हा आपल्याला हे ऑनलाईन फी पे करण्याचं ऑप्शन उपलब्ध होईल किंवा ते ब्लिंक होईल, म्हणजे असं दिसेल. आणि मग नंतर आपल्याला ते पे करता येईल. सर्वांनी व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे आणि लवकरात लवकर कॉलेजमध्ये जमा करायचं आहे. धन्यवाद.